जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. श्रीकृष्ण सेवा महानुभाव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विद्यार्थी गुणगौरव प्रसाद वंदन सोहळा उत्साहात संपन्न. 7 जून 2026 रोजी श्रीकृष्ण सेवा महानुभाव चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर यांच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या देवपूजा प्रसाद वंदन उपक्रमाअंतर्गत आज सायंकाळी 7 वाजता श्रीकृष्ण मंदिर दर्शन कॉलनी नागपूर येथे भक्तिमय वातावरणात विशेष कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मंदिरात सामूहिक आरती व देवपूजेने झाली. त्यानंतर महानुभाव पंथातील 10वी व 12वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सत्कार. मंदिराचे पदाधिकारी यशवंत करड भाजणे, संदीप येवले, तेजराम घोडमारे, कल्याण खोब्रागडे, चंदू वैद्य, दामोदर राजूरकर, शंकर ठाकरे, मधुकर आदमने, दिगंबर सोमनाथे व प्रशांत बोरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन गौरवण्यात आले. सत्कार स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक व वाढदिवस सत्कार. याच कार्यक्रमात प्रभागाचे नवनियुक्त नगरसेवक पिंटू गिरे यांचा देखील शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मंदिराचे सक्रिय पदाधिकारी संदीप येवले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थित भक्तांनी त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाप्रसाद व भक्तांचा सहभाग. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. देवपूजा, प्रसाद वंदन व सत्कार सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी महानुभाव पंथासहित परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. संपूर्ण मंदिर परिसर जय श्रीकृष्ण, जय श्री चक्रधर यांच्या जयघोषामध्ये दुमदुमून गेला होता. सामाजिक कार्यक्रमाची परंपरा. श्रीकृष्ण सेवा महानुभाव चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमांसोबत रक्तदान शिबिर, शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी व अन्नदान यांच्यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. महानुभाव पंथाच्या आचार विचार विहार या त्रिसूत्रीनुसार समाजप्रबोधनाचे कार्य ट्रस्ट सातत्याने करत असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सांगितलेल्या परमेश्वर भक्ती व नीतिमूल्यांचा प्रसार करणे हा ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. दर महिन्याचा दुसरा रविवार या उपक्रम भाविकांना एकत्र करून भक्ती व सेवाभावी वाढवण्याचे माध्यम ठरत आहे. दंडवत प्रणाम. मी सौ अर्चना सोनार, वृत्त संपादक.